ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। मुंडकोपनिषद आता उद्याला आपलं जवळजवळ ते संपणारच आहे. जवळजवळ काय संपुष्टात आलेलंच आहे. कालपासून आपण पुन्हा पुन्हा तेच म्हणतोय की विषय परत परत तोच 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 समजावून सांगितला आहे वेगवेगळ्या प्रकारांनी. त्याकरता आपण कालचा वेळ पुष्कळ दिला आणि त्याच्यामध्ये हाच विषय का, तो असाच का मांडला, तो पुन्हा पुन्हा का मांडावा, याच्याविषयी आपल्या मनात जे जे विचार आले ते आपण काल स्पष्ट केले. आता बघा, आपण आपल्या मागे उपनिषदामध्ये जो मंत्र येऊन गेला, सत्येन लभ्यस्तपसा तपसा हेश आत्मा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम, हा श्लोक आपण मागे बघितलेला आहे की परमात्मा कशाने लाभतो, सत्येन तपसा हेश आत्मा. अशा प्रकारे त्याच्या लाभण्याचे जे वर्णन केलेले लक्षणं किंवा गुण आहेत त्यांच्याविषयी असं म्हटलं, सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम. असो, आता पुन्हा तसाच मंत्र आहे. आता इथे आपण पुन्हा त्याचं किती स्पष्टीकरण घ्यायचं? इथे फक्त एवढं स्पष्टीकरण घ्यायचं की तिथे अन्वयाने विषय मांडला आहे. सम्यक ज्ञानेन सत्येन तपसा हेश आत्मा असं त्यांनी मांडलं आहे. तर इथे नकारांनी सांगितलं आहे, नायम आत्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुधा श्रुतेन यमे वैष वृणुते तेन लभ्या तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम. असं त्यांनी आपल्याला, ज्याला व्यतिरेक म्हणतो, हे आहे हे आहे हे आहे, असं आहे असं आहे असं आहे, ज्याला आपण पॉझिटिव्ह थिंकिंग असं आपल्या आजच्या पॉप्युलर भाषेत बोलतो, की सकारात्मक भूमिका स्वीकारून एखादा विषय जाणून घेणं. आणि दुसरं की अरे हे असं नाही आहे असं नाही आहे असं नाही आहे, ते नाही स्वीकारता कामा. ही नकारात्मक भूमिका असं नाही म्हणायचं आपण, पण ही लक्षणं नको. त्याज्य काय आहे, टाकाऊ काय आहे, सोडून काय द्यायचं आहे, असं ज्यात सांगितलं आहे त्याला व्यतिरेक असं म्हटलं आहे. आणि त्यामुळे विषय दोन प्रकारांनी मांडला आहे की आपण परमात्म्याचं वर्णन करताना सुद्धा करतो की निर्विकल्प रूपो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम सदा मे समत्वम न मुक्तीर न बंधः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. त्या चिदानंद रूपाचं वर्णन करताना सुद्धा असंच एकदा नाही 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 अशा ह्यानी आधीपासून आपण करतो की पुढे ते आहे 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 अशा ह्यानी करतो. तसंच आता इथे जे म्हटलं की सत्तेन लभ्या तपसा हेश आत्मा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येण, हे सगळं आपण कसं सांगितलं, असं आहे असं आहे असं आहे. आता आम्ही काय सांगायला लागलो, नायम आत्मा प्रवचनेन लभ्या, तो प्रवचनाने मिळत नाही. न मेधया, फार बुद्धिमान आहे म्हणून मिळत नाही. बहुधा श्रुतेनं, पुष्कळ श्रवण केलेलं आहे, पुष्कळ जाणलेलं आहे, पुष्कळ अनुभवलेलं आहे, तरीसुद्धा हा आत्मा प्राप्त होऊ शकत नाही. मग कशाने प्राप्त होतो? आता थेट उत्तर दिले, यमे वैष वृणुते तेन लभ्या तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम. जेव्हा तो वरतो, जेव्हा तो स्वीकारतो, जेव्हा तो मान्य करतो, मग तो गावंढळ आहे का, तो अडाणी आहे का, त्यांनी साधना केली नाही आहे का, तो पापी आहे का, तो दुर्लक्षणी आहे, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तो ठरवणार आहे. यातलं काय त्याला स्वीकार्य आहे ते तो ठरवणार आहे. त्यामुळे यमे वैष वृणुते तेन लभ्या, आणि त्यालाच आत्मा आपली तनु प्रकट करून दाखवतो.
त्यालाच आत्मा इथे विवृणुते तनुस्वाम, आपलं स्वरूप उघड करून तो कोणाला दाखवतो, तो त्यालाच दाखवतो. आणि म्हणून आता जे आपल्याला 2 श्लोक पुढे येत आहेत, तर त्याचं स्पष्टीकरण फार घेण्यासारखं नाही आहे. थोडक्यात स्पष्टीकरण करत आपल्याला पुढे जायचं आहे. कारण आपल्याला आत्तापर्यंत या विषयाला आपण पुरेसं वजन दिलं आहे, त्याचा पुरेसा विचार केला आहे. त्यामुळे आता फक्त ज्याला आपण टू द पॉईंट म्हणतो तसं अगदी गरजेपुरतं जेवढ्या स्पष्टीकरणाची आवश्यकता आहे तेवढीच करायची आहे. आता इथे त्यांनी काय म्हणलं, नायमात्मा प्रवचनेन लभ्या, म्हणजे प्रवचनाने काही नुसतं प्रवचन ऐकलं म्हणून किंवा आमच्यासारख्याने नुसतं प्रवचन केलं म्हणून हा परमात्मा भेटेल असं नाही म्हणाले. की कसं होतं म्हणाले, प्रवचनाने आत्मा भेटेल असं म्हणणं म्हणजे औषधाची बाटली आहे, त्या बाटलीला ज्या वेष्टणात ठेवलं आहे त्याच्यावरचा जो बॉक्स आहे तो बॉक्स बघूनच आपण बरे होतो असं म्हणण्यासारखं आहे. आत उघडून त्यातलं औषध बघायचंच नाही, फक्त औषध आणलं आहे, ते वेष्टण फक्त मी रोज बघते आहे, ते बघून काय होणार आहे. तसं आहे की प्रवचन आहे, करणारा करतोय, इथे कुठे गेलं आहे, ऐकणारा ऐकतोय, याला कुठे भिडलं आहे, ते भिडल्याशिवाय काय आहे, ते आमच्यापर्यंत पोचल्याशिवाय काय आहे. वक्ता असो की श्रोता असो, जोपर्यंत ती एकाग्रता, जोपर्यंत ती उत्कटता, जोपर्यंत ती तळमळ, जोपर्यंत त्याच्याविषयीचा विश्वास, श्रद्धा, ध्यास याचा अर्थ असा की हे असं आहे ना, मग असं मी वागलं पाहिजे, असं आहे ना, असं मला प्राप्त झालं पाहिजे. मग देवा मी असं, माझं अमुक चुकतं, मग मी आहे तसा स्वीकार, त्याला सांगायची गरज नाही. त्याला माहीतच आहे हा जीव जो आहे तो यकश्चित प्रमाण आहे, हा काय मोठा असा आहे, हा अणुपरिमाण असणारा जीव, याच्याकडे असं काय सामर्थ्य असणार. तो सगळं आमचं साजरंच करून घेणार आहे, तो सगळं स्वीकारूनच घेणार आहे, तो मान्यच करून घेणार आहे आणि घेईलच. का नाही घेणार. जर भावाची उत्कटता असेल तर तो घेणारच आहे. शेवटी काय आहे माहिती आहे का, सगळं पाहत पुढं गेलो तरी शेवटी उरतो तो भावच होतो. भाव म्हणजे असणं, अस्तित्व, बीइंग, की तो कशात आहे, त्याचं मन कशात आहे, तो नेमकं काय अपेक्षित आहे. पण एका ईश्वराशिवाय, त्याच्या ठिकाणच्या उत्कट भावाशिवाय जर अंतःकरणात दुसरा विषय नसेल, भाव हा कोणत्याही अपेक्षेने नाही, त्या भावाच्या मागे कोणताही, नाही तर उगाच निष्काम कर्म सांगितलं का, नाहीतर असं सांगितलंच नसतं की निर्हेतुक कर्म करा, निष्काम कर्म करा, निष्काम भावानी करा. पण आत काहीतरी धरलंय आणि वर काहीतरी करतोय, याच्यात खूप अंतर पडतं. आत जे धरलंय ते इतकं प्रामाणिक पाहिजे की ते जे वर प्रकट होईल ते भगवंत स्वीकारत. त्याला कशाला बाहेर प्रकट झालं की नाही बघायची गरज. त्याला जगात आम्ही आमच्यामध्ये म्हणू की तुम्हाला समोरच्या माणसाला पोज करावं लागेल, मी असं आहे काही गरज नाही भगवंताला दाखवायची. त्याच्या एक्सरे राईज आहेत, तो आम्हाला अंतर्बाह्य जाणतोय, त्याला जाणायला काय पाहिजे आमच्याकरता. त्यामुळे त्यांनी सांगितलं की नुसत्या प्रवचनाने काही होत नाही. ऐकण्याकरता, श्रवणाकरता माणसं गावोगाव फिरतात, कोणाकोणाचं बोलणं ऐकण्याकरता म्हणून त्या त्या ठिकाणी जाऊन ऐकतात. पण म्हणाले आपल्या स्वतःमध्ये जर काहीच बदल होत नसेल तर मग काय उपयोग आहे त्या श्रवणाचा, तरी काय उपयोग आहे. म्हणाले की बुद्धी, समजा आपण म्हणू की नाही आम्हाला आम्हाला खाद्य पाहिजे बुद्धीला, आम्हाला प्रत्येक वेळी काहीतरी इंटलेक्च्युअल फूड पाहिजे, म्हणून आम्ही कधी ह्या वक्त्याकडे जातो, मग आम्ही कधी त्या प्रवचनकाराकडे जातो, तर आम्ही कधी या विशिष्ट पद्धतीने एखाद्या विषय मांडणाऱ्या विद्वानाकडे जातो. पण त्यांनी सांगितलं की परमात्मा काही अशा बुद्धीला खाद्य मिळवून केलेल्या कृतींनी, घटनांनी, गोष्टींनी, श्रवणांनी आपल्याला प्राप्त होत नसतो.
तो अरूप परमात्मा आहे. यतो वाचो निवर्तन ते अप्राप्य मनसा असं, जिथे वाणी मनासहित परत येते. मनही तिथे पोचत नाही, वाणीही तिथे पोचत नाही, बुद्धीही तिथे पोचत नाही. पोचत का नाही? शेवटी समर्पित, आज आपण बघणारच आहोत, शेवटी समर्पित होते ती बुद्धीच समर्पित होते. पण सुरुवातीला समर्पित व्हायची स्थिती त्या बुद्धीची आलेली नसते. ती बुद्धी कशाने न कशाने तरी अशुद्ध झालेली आहे, मलिन झालेली आहे, ग्रासलेली आहे. त्या ठिकाणी तिच्याशी कशाचा तरी संग आहे आणि त्यामुळे ती त्या संघामुळे ती दूर आहे. ती जोपर्यंत विशुद्ध होत नाही तोपर्यंत ती परमात्म्याच्या प्राप्तीच्या लायक झालेली नसते. आणि म्हणून आम्ही कितीही म्हटलं की आमची बुद्धी तरी काय करते? विवेक करते, योग्य अयोग्याचा निवाडा करते. आपण योग्य अयोग्याचा निवाडा करायला अंतःकरण तितक्या विशुद्ध स्तरावर असावं लागतं. तेव्हा ते सत्य काय आहे ते ठरवेल, तेव्हा ते असत्य काय आहे ते ठरवेल. आम्हाला सत्य असत्य ठरवायला आधी आमची ॲझम्पशन्सच पुष्कळ, आम्ही आमची गृहीतकृत्यच पुष्कळ धरलेली आहे. त्या गृहीतकृत्यावर जर सत्य असत्याचा आम्ही परामर्श घ्यायला लागलो आणि युक्तायुक्तता ठरवायला लागलो, कसं व्हायचं? आम्हाला कधीच कळणार नाही काय योग्य आहे काय अयोग्य आहे. पण योग्यायोग्याचा निर्णय करण्याकरता आम्हाला त्याच्या फार वर जावं लागेल. आणि त्यामुळे इथे त्यांनी म्हटलं आहे की असा नाही परमात्मा भेटत, म्हणून यमे वैश वृणुते ते न लभ्या. त्यांनी आपल्याला वरलं पाहिजे. त्यांनी आपल्याला कसं वरलं पाहिजे? जे त्याला मान्य आहे तसं वागलं पाहिजे. परमात्मा म्हणतो हे करू नका, करू नका. परमात्मा म्हणतो ते करा, ते करा. भगवंत सांगील, भगवंताची इच्छा, भगवंताची आवड. इतर उपनिषदामध्ये आपण बघितलंच आहे की नाही की श्रेय आणि प्रेय. मला प्रिय आहे, मला जे प्रिय आहे ते भगवंताला प्रिय आहे का? नाही आहे. माझ्या जे कल्याणाचं आहे ते त्याला प्रिय आहे, ते मला प्रिय आहे का? नाही आहे. मग आता माझ्या कल्याणाचं त्याला प्रिय आहे आणि मला प्रिय असलेलं त्याला प्रिय नाही, आता याचा मेळ कसा बसावा? म्हणून आपली बुद्धी तितकी शुद्ध होत नाही. बुद्धी शुद्ध होत नाही म्हणून तिथपर्यंत पोचत नाही. नाही तर बुद्धिमत्ता काही कमी असणारी माणसं नाही, आपापल्या बुद्धीनी विषय लढवणारी, तर्क लढवणारी माणसं काही कमी नाही. पण त्यांनी ते होत नाही. याचं कारण असं की अंतःकरणात भावच असावा आणि तो विशुद्धच पाहिजे. भावाचं नाटक तुम्हाला सांगू का, सारखं सारखं आपण तेच बोलतो, पण आपल्यापुढे एक गोष्ट म्हणते की परमार्थामध्ये काहीही मान्य होईल, पण परमार्थामध्ये आळस आणि ढोंग ह्या दोन गोष्टी मान्य. दुर्बलता परमार्थाने मान्यच केली. ते म्हणतात शरीर दुर्बल आहे, दोष नाही आहे, जिथे आहात तिथून पुढे जायचं आहे, असाल तेथून पुढती चला, यत्न सोडा ना, प्रयत्न सुटता कामा नये. अहो तिथे ठीक आहे, चला इतनाही काफी आहे, एवढंच मिळणार आहे, ठीक आहे, एवढंच मिळणार, काय बिघडलं? खोटं, ढोंग, एक अंतरंगात एक बाहेर परमार्थात चालणारच नाही. परमार्थाने ह्या गोष्टी अत्यंत दोषास्पद, त्यांनी म्हटलं याला पर्यायच मान्य केलेला नाही. ह्या दोषाला दोष म्हणूनच स्वीकार. बोलताना खोटं, वागताना खोटं, व्यवहार करताना खोटं, हे सगळं करायचं आणि भगवंता तू मला पाव, भगवंता तू फार माझी उत्कट भक्ती आहे, फार माझा भगवंतावर भाव आहे, फार माझी श्रद्धा आहे. खोटं आहे. भगवंत म्हणतो हे तुझा सगळा व्यवहार जेव्हा खोटा आहे तेव्हा तुझा भाव पण खोटा आहे. कारण माझा भाव खरा आहे, त्या भावाला सांगावंच लागत नाही, त्याला सांगायची जाहिरात करायची गरजच नाही, तो समजू शकतो. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की बुद्धीसुद्धा तशीच आहे. ती म्हणाले कशी आहे, म्हणजे जेव्हा आम्ही आमच्या भावाची गोष्ट बोलतोय आणि आमच्या बुद्धीची बोलतो,
शेवटी शेवटी विलीन कोण होणार आहे म्हणून बुद्धीचा विचार केला. शेवटी विलीन होणारी बुद्धी आहे त्या परमात्म्यामध्ये. तर त्यामुळे बुद्धी म्हणजे काय आहे? बुद्धी आग आहे, कारण तेज आहे. बुद्धी म्हणजे आपण म्हणतो ना तेजस्वी आहे, चेहरावर बुद्धिमान मनुष्य आहे, त्या माणसाच्या चेहऱ्यावर तेज असेलच. तेजस्विता बुद्धीची आहे. आपण म्हणतो ना हे तेज लक्ष्मीचं आहे, हे तेज बुद्धीचं आहे. प्रत्येक तेजात अंतर आहे. तर बुद्धी जरी तेजस्वी असली तरी मोकाट सुटली तर चालत नाही. काही बोलायला लागले तर कसं चालेल? कुणीही आमच्यापैकी उठला आणि काहीतरी बोलायला लागला, उगीच नाव घ्यायचं नाही म्हणून. पण आत्ता राजकारणामध्ये उडपटांसारखे बोलणारे काही कोणी कमी नाही आहे. वाटेल ते बोलतात, वाटेल ते बोलतात, हास्यास्पद बोलतात, मूर्खासारखं बोलतात, बोलू नये ते बोलतात, जे बोलून नुकसान होणं आहे असं बोलतात, खूप बोलतात, खूप प्रकारे बोलतात. कारण काय? बुद्धी मोकाट सुटलेली आहे, दिशाहीन आहे. त्याचबरोबर कोणत्याही हेतूशिवाय कशावरती आधारित नाही आहे की ह्या एका कार्याकरता मी हे सगळं करतो. मग मला जे बोलायला लागेल ते व्हॉट मे कम, ते सत्यात मला ते सत्य वाटतं आहे, मला ते योग्य वाटतं आहे, माझ्या पक्षाने याकरता काम केलंच पाहिजे, मला ह्याकरता आवाज उठवलाच पाहिजे म्हणून मी आवाज उठवतो आहे. मग लोक मला बदनाम करो की त्याचा कोणताही परिणाम मला भोगायला लागो का नेऊन तुरुंगात टाकू दे, काही बिघडलं नाही. सावरकरांना तर इतकी वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला लागली, क्रांतिकारकांना तर आयुष्यामध्ये फासावर जायला लागलं. कितीतरी प्रकारचे आपल्याला काही ते विषय वाढवायचे नाही, परंतु अधिष्ठान पाहिजे. कोणत्या तरी अधिष्ठानावर उभं राहिल्याशिवाय कोणत्याही कृतीला अर्थ नसतो. अशी वेड्यासारखी मोकाट सुटलेली, बेभान असलेली आणि बेफाट वागणारी कृती ही कधीच योग्य ठरत नाही, ती कधीच कोणाचा फायदा करत नाही. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं अग्नी यज्ञकुंडात आहे, उत्तम आहे, तो यज्ञाला प्रदीप्त करतो. अग्नी चुलीत आहे, उत्तम आहे, भोजन आम्हाला शिजवून देतो. दिव्याच्या ज्योतीत अग्नी आहे, आम्हाला प्रकाश देतो. म्हणाले अग्नी आहे पण तो कसा आहे? तो योग्य प्रकाराने नियंत्रित आहे, योग्य कार्याकरता तो सुयोजित आहे. आम्ही वेड्यासारखंच वागायला लागलो, कसं चालेल म्हणाले. आणि त्यामुळे ही जो बुद्धी अशी चमत्कारिक असते ना, ती त्यांना अनेक ठिकाणी अनेक छंदात गुंतवते. आता आपण पुष्कळ ट्विट्स पाहत असतो, आपल्याकडे पुष्कळ व्हॉट्सॲपवरनं येत असते माहिती. एकेकाचं एक एक बोलणं, एकेकाचा एक एक व्यवहार, एकेकाने केलेली एक एक दुष्कृत्य. तरी कशा करतात? त्याचं कारणच त्यांनी सांगितलं आहे की बुद्धी तरकटी आहे, बुद्धी स्वार्थी आहे. आणि त्यामुळे ह्या अशा बुद्धीचा विचार आम्हाला नकोच आहे. म्हणून इथे नायम आत्मा प्रवचनेन लभ्या न बहुधा श्रुतेन, असं म्हणून नाही आम्हाला हे नकोच. बुद्धी कितीही चांगली असली तरी भावही पुष्कळ भाव आहे. कशामध्ये? बाय हुक ऑर क्रूक हे झालंच पाहिजे, असं घडलंच पाहिजे. कारण का? ते माझ्या स्वार्थाचं. मग ते म्हणून म्हटलं बाय हुक ऑर क्रूक. मग काय व्हॉट मे कम, जे होईल ते होईल, पण ते मिळालंच पाहिजे. मग तो सगळा स्वार्थ कशालाही पायदळी तुडवायला तयार असतो. आणि तो स्वार्थ मला मिळालाच पाहिजे, तो लाभलाच पाहिजे, तो मला आत्मसात झालाच पाहिजे, ही धारणा सुटत नाही. पण असो, त्यांनी असं म्हटलं आहे की अशी कोरडी तरकटी बुद्धी ही काही परमात्मा प्राप्त करून देत नाही. कीर्तन आहे, श्रवण आहे, तर्काने विचार केलेलं आणि योग्य असं ज्ञान आहे. तर म्हणाले आम्हाला काही योग्य असेल तरच प्राप्त होऊ शकतं, अन्यथा ह्या सगळ्याच्या मागे जोपर्यंत कीर्तनाच्या मागे उत्कट श्रद्धा आहे, जोपर्यंत प्रवचनाच्या मागे पूर्ण विचार आहे आणि खरंच सारासार बुद्धीने काही चिंतन आहे, श्रवणाच्या मागे पूर्ण सगळे जणू काही आपली
कर्णेंद्रिय प्राणासारखी गोळा होऊन ते ऐकतायत. का तर भगवंता हे तुझं आहे, सांगणाऱ्या शहाणा आहे का मूर्ख आहे हे काही फारसं महत्त्वाचं नाही. तुझ्याविषयी बोलतो आहे, बरं बोलतो आहे ना, तुझ्याविषयी भलतं सलतं बोलत नाही आहे. बस माझी श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेने मी ऐकतो आहे. मी कालच आमच्या एका प्रवचनामध्ये सांगितलं की काय नाही देत श्रद्धा, काय नाही देत सत्पुरुषांचं सहवास. या बाई आत्ता 95 वर्षाची, कालच सांगितलेली गोष्ट आहे. त्यांना परवाच्याच दिवशी मी भेटून आले. पण 95व्या वर्षी घरामध्ये भागवत चालू आहे म्हणून त्या बाई फक्त एक वेळ नारळाचं म्हणजे शहाळ्याचं पाणी घेऊन 9 दिवस राहिल्या. 95 वर्षाच्या बाई, चांगल्या खणखणीत खुटखुटीत. त्यांच्या मुलांनी भागवत केलं, मुलगा राहील खणखणीत, त्यात काही नवलच नाही. तर आई राहिल्यावर काय 95 वर्षाची. ते तर बिचारे गृहस्थ 50-55 होते. मी म्हटलं बाई तुम्हाला नमस्कार करायला आले, आता काय तुमच्याकडनं आशीर्वाद मागावा, तुम्हाला बघायला मिळाला हाच आशीर्वाद आहे. म्हटलं मला दुसरा काही तुम्ही सारख्या सांगत होत्या, तोंडावरनं हात फिरवत होत्या, तुला आशीर्वाद देतो. म्हटलं तुम्ही आशीर्वाद द्या न द्या, तुम्हाला बघितलं याच्यातच आशीर्वाद आहे. तर त्या सांगत होत्या, त्या म्हणाल्या किती वेळ साधन करावं 95व्या वर्षी. सकाळी 8 वाजेपर्यंत स्वतःचं सगळं आटोपून बसल्या की संध्याकाळी 4 वाजेपर्यंत त्यांचं देवाचं म्हणणं संपत नाही. 8 तास रोज बाई देवाचं म्हणते 95व्या वर्षी. आणि मग 4 नंतर उठून एकदा ते तेवढं एवढं भोजन करते, संपलं. त्याच्या पुढे काही नाही. तर मी म्हटलं तुम्ही काहीतरी सांगा ना, मला म्हटलं ऐकायला आवडेल. तुम्ही असं सगळं इतकं छान आयुष्य घालवलं आहे, तुमच्याबद्दल काहीतरी सांगा. सांगते म्हणाल्या. आपल्या वारकरी संप्रदायातले धोंडा महाराज देंगलूरकरांच्या घरी त्या सेवेत होत्या. त्यांच्या मुलांसहित त्या राहिलेल्या होत्या. अगदी अडाणी बाई, निरक्षर बाई, खेड्यातली बाई, जिने जग पाहिलेलं नाही. महाराजांनी ठेवून घेतलं. बाई चांगल्या वाटल्या त्यांना, त्यांनी अगदी चांगला आश्रय दिला. मुलाबाळांचं सगळं योग्य ते करत राहिले, शेवटपर्यंत केलं. आजपर्यंत त्या घराशी ते जोडलेलेच राहिले, अगदी आपल्या घरातल्यासारखं त्यांना सांभाळलं. त्या बाई म्हणल्या महाराज तुम्ही रोज इथे विष्णू सहस्रनाम म्हणता, मला येत नाही की हो, काहीतरी करा, सांगा मला काही. ते म्हणले बरं ठीक आहे बस म्हणले, आणि येऊन बसत जा. त्यावेळी घरात काही कामबिम करत जाऊ नको, विष्णू सहस्रनाम ऐकत जा. त्या म्हणाले मी घरातून सुद्धा ऐकतेच, येऊन बसून ऐकत जा म्हणाले. आणि बसलीस की तुला समजेल तसं पुस्तक हातात घे आणि त्या पुस्तकावरून असं बोट फिरव. ते चालू झालं विष्णू सहस्रनाम. ठीक आहे. मग त्यांची एकूण गोडी पाहिली. 1 महिनाभर त्यांनी त्यांना विष्णू सहस्रनामाची संख्या देण्याकरता कुणाची तरी योजना केली. त्याप्रमाणे ती संख्या मिळाली. आता इतकं कुठं पाठ होतं आहे लगेच, इतकं कुठं तोंडात बसतं आहे. त्या महाराजांना म्हणाल्या महाराज मला शिकवलं त्यांनी, शब्द आता अगदी व्यवस्थित कळले, आता ह्याच्या पुढं मी कसं करू, मला कसं येईल आता पुढे. म्हणते काही काळजी करू नकोस म्हणाले, म्हणत राहा. कसं म्हणू. नाही म्हणाले ती बोट, आम्ही म्हणायला बसलो ना की ती बोटं बरोबर त्या अक्षराच्या खालनं हे करायची. एके दिवशी तुला वाचता येईल म्हणाल, निरक्षर आहेस ना, वाचशील एके दिवशी. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, आज 98व्या वर्षी 95व्या वर्षी 8-8 तास बाई खणखणीत वाचतात, कुणाच्याही कडनं न शिकता. त्या अक्षरांवरनं बोटं फिरवून 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 अक्षर ओळख. परमात्मा यमेवैष वृणुते तेन लभ्या. परमात्म्याने स्वीकारावं लागतं आपल्याला, तो स्वीकारतो. त्यावेळेला मला यायला लागलं वाचा. मग म्हणाले काय, मला इतका आनंद झाला. मी ज्ञानेश्वरी पण आता वाचते, दासबोध पण आता वाचते. आता फक्त म्हणाले बोटं फिरवून वाचावं लागत नाही मला. परमेश्वर काय करतो, कशी कृपा करतो, भाव तसा सच्चा पाहिजे हो, आणि निर्मळ पाहिजे. त्या भावामध्ये किंतु परंतु असेल ना, तिथंच मार खाल्ला. संशयात्मा विनश्यती. ज्याच्या अंतःकरणात संशय भरलेला आहे त्याचा नाशच ठरला. संशय सोडून द्यावा, अंतःकरणात संशय असू नये. त्यांनी इथे सांगितलं की म्हणाले अशा प्रकारे ज्याला आत्मदर्शन पाहिजे आहे त्यांनी म्हणाले
ईश्वर सुप्रसन्न होईल असाच व्यवहार करावा. आपल्या चित्तातले जे दोष आहेत, चित्तातले जे मल आहे ते काढून टाकण्याचा प्रयत्न करावा. पुढे सांगतात, नायम आत्मा बलहीनेन लभ्यो. बलहीन माणसाला ही आत्मा भेटत नाही. नच प्रमादात तपसो वापी अलिंगात. म्हणजे एतै रूपायै यतते यस्तु विद्वान तस्यैष आत्मा विशते ब्रह्म धाम. आता म्हणाले बलहीन माणसाला सुद्धा परमात्मा भेटत नाही. तसाच प्रमाद, कर्तव्याचा त्याग सोडून देऊन मनुष्य जर कसाही वागायला लागला तरीही त्याला परमात्मा भेटतो. एक होईल ते होईल. येऊन पडलंय ना, करा आणि पुढे चाल. मी तर नेहमी एक शब्द माझ्या पुरता काही गोष्टी समजावून घ्यायला जसे आपण काही शब्द आपल्या डोळ्यापुढे ठेवतो तसा शो मस्ट गो ऑन. हे आता काय झालं आहे, कसं झालं आहे, कशामुळे, काय नाही, हे पुढं न्यायचं आहे, चला न्या. आत्ता नेमकं काय करायचं आहे, चला न्या. आत्ता आज्ञा काय आहे, हे असं करा, चला त्याप्रमाणे करा. मग काय ते फायद्याचं होईल का तोट्याचं भगवंत बघून घे, आपल्याला काय करायचं आहे. आणि त्यामुळे प्रमाद नको. आणि तपसो वापी अलिंगात. तपसुद्धा काहीतरीच करायचं. उगीच आग्रह इतका धरायचा, काय प्रकृतीला खराब करून घ्यायचं, काय देहाला जाळून घ्यायचं, काय एका पायावर उभं राहायचं, काय भगवंताच्याकडे हट्ट करायचा. कशा करतात? असं वाटतं का की हा हट्ट यशस्वी होतो? होत नाही. परमात्म्याला हे मान्य नाही. इथे उपनिषद सांगताय की उगाच्या उगाच उग्र तप. खूप छान दत्त संप्रदायातल्या कथा आहेत, आपल्याला उशीर होईल. पण म्हणजे अगदी मी देवा तुझ्या पुढे डोकंच फोडून घेतो. अरे हा काय आताताईपण आहे, हा काय आग्रहीपण आहे. या आग्रहीपणामध्ये भगवंताचं प्रेम नाही आहे. या आग्रहीपणामध्ये आपला अहंकार आहे की मला जे वाटतं ते तसंच झालं पाहिजे. भगवंता मी म्हणतोय ना तुला, मग हे असंच कर. आहेत ना असे लोक, तेही पुन्हा कथा सांगत बसलं की वेळ जाईल. ये आणि भगवंता तुझ्या डोक्यातच दगड घालतो, तू करत नाही ना माझ्या मनासारखं. हे काय आहे? हे तप आहे. मी आज इतके दिवस तुझ्याकरता हे करतोय, तू काय केलंस माझ्याकरता? हे हा दगड घालतो तुझ्या डोक्यात. त्यांनी म्हणले असे अलिंगात, अयोग्य, सात्विक नसलेले असले काहीतरी उग्र तपवादी होऊ नका. आणि अशा प्रकाराने तुम्ही भगवंताला अडकवण्याचा प्रयत्न. माणूस नाही अडकणार, भगवंत कसा अडकेल? माणूस म्हणे लवाड आहेस, खोटा आहेस तू. म्हणजे हे व्यवहारात बोललो आपण तर आपण व्यवहारात त्याला म्हणू अरे हा ब्लॅकमेल करतोय. आपल्या घरामध्ये मुलं नाही करत आपल्याला ब्लॅकमेल, अशीच करतात. तसंच आहे ते. भगवंताशी हट्ट करू, भगवंताशावरती रुसू रागवू, पण केव्हा? तितकं प्रेम पाहिजे, स्वार्थ नको. भगवंत ओळखतो हे स्वार्थातून आहे, हे लबाडीचं आहे का हे आपल्या लाभाचं आहे. कारण हे असं असणं हे आपल्या लाभाचं आहे म्हणून आहे. आणि त्यामुळे भगवंतांनी इथे एतैही म्हणजे ह्या उपायैही यतते यस्तु विद्वान, जो ह्या परमात्म्याला जाणतो, जो विद्वान साधक आहे, तस्यैष त्याचा आत्मा विशते ब्रह्मधाम. त्या जीवात्म्याचं आता पुन्हा तेच द्वासुपर्णा लक्षात ठेवायचं. परमात्मा आणि जीवात्मा. आत्ता जीवात्म्याची गोष्ट चाललेली आहे. हा असा विद्वान असलेला जो जीवात्मा आहे तो जीवात्मा कुठे जातो? विशते ब्रह्मधाम. त्याला परमात्म्याचा लोक प्राप्त होतो, त्याला परमपद प्राप्त होतो. ज्या ठिकाणाहून न निवर्तन्ते यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, त्या परमधामाला तो जाऊन पोचतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की बलहीनानी काही, अरे त्याचं ना मानसिक बळ आहे, ना त्याला बौद्धिक बळ आहे, ना त्याला शारीरिक बळ आहे. असेल ना,
माणसाकडे काही सगळी बळं एका वेळी पूर्ण स्वरूपात थोडीच विद्यमान असणार आहे. कुणाचं शारीरिक बळ उत्तम आहे, त्यांनी शारीरिक बळाने करावं. कुणाचं बळ मानसिक उत्तम आहे, त्यांनी मानसिक बळाने करावं. कुणाचं बळ बौद्धिक उत्तम आहे, त्यांनी बौद्धिक बळाने करावं. आयुष्यभर लिखाण करत राहतो, आयुष्यभर आपल्या बुद्धीने विषय समजून घेतो, आयुष्यभर सरस्वतीची उपासना करतो. तो करू शकतो आहे, कारण ती त्याची ताकद आहे. ज्याच्याकडे भावनिक बळ आहे, काय जिद्द असते, त्या जिद्दीने ते आपली कार्य करत राहतात. अपार कष्ट करतात, अपार मेहनत करतात. भगवंतावरचा श्रद्धाभाव त्यांचा डळमळीत होत नाही आणि भगवंताला ते आपलं साधन मानत नाही की सारखं आता तू असा वाग, आता तू असा वाग, आता तू माझ्याकरता हे कर, आता अरे आम्ही मागतो सारखं. भगवंता आता एक बघ बा, आताची अडचणीची वेळ आहे, एवढी निभावून नाही. तो नाही सांगत, तुला कळत आहे मला काय द्यावं आणि काय देऊ नये हे तुला कळत आहे. मी तुला मागायची गरज काय, काही गरज नाही. आणि त्यामुळे तू मला काही द्यावंस असं काही मला वाटत नाही. तुला जे द्यायचं आहे ते तू मला दे. मला काही द्यायचंच असेल तर भाव कोणता दे. तर म्हणाले, जशी फार सुंदर भूमिका आहे ती मांडलेली भक्तांनी, की डोळ्यातली जी बाहुली आहे ती बाहुली इतकी नाजूक आहे आणि ती इतकी महत्त्वाची आहे, पण दृष्टी सगळी तिच्यावरच अवलंबून आहे. तर त्या बाहुलीला जपण्याचं काम जशा डोळ्याच्या पापण्या करतात, तसं भगवंता माझ्या डोळ्याच्या आत तुला मला जपता आलं पाहिजे. माझ्या अंतःकरणाच्या संपुटात तुला मला बांधून ठेवता आलं पाहिजे. माझ्या मनाच्या ठिकाणी तू स्थिरपणे राहिला पाहिजेस. माझ्या बुद्धीमध्ये तू निश्चयात्मक स्वरूपामध्ये प्रकट झाला पाहिजेस. हे सगळं त्यांचं मागणं आहे. केव्हा आहे म्हणाले, एतै उपायैहि यतते यस्तु विद्वान तस्यैष आत्मा. तो जीवात्मा विशते ब्रह्मधाम, तोच ब्रह्मधामाला जातो. असे उगाच हट्ट आणि उग्र व्यवहार करून, काही उग्र तप करून सारखं या भगवंताला तारेवरची कसरत करायला लावून मिनटाला गावाला जायला निघाले. परमेश्वरा आता बघू, आम्ही अगदी घाईने निघालो आहे, काही कर, पण आम्हाला रिझर्वेशन मिळालं पाहिजे. झालं, रिझर्वेशन मिळालं. गाडी बघा भगवंतानी कृपा केली, रिझर्वेशन दिलं. आता गाडीत आलो आहे, इथे बसलो आहे. भगवंता गाडी वेळेत पोचू. अरे घडी घडी त्या भगवंताला, आणि घरी येऊन मग दुसऱ्याला सांगायचं, अहो काय सांगू तुम्हाला, परमेश्वराची कृपा, काही त्यांनी त्रास होऊ दिला नाही आम्हाला. अगदी आम्हाला सुखाने नेलं आणि सुखाने आणलं. अरे त्याच्याकरता तो काही तुझा कुणी एखादा प्रायव्हेट सेक्रेटरी आहे की जो तुझा सगळा कार्यक्रम योजनाबद्ध रीतीने योजून तुला तो कार्यक्रम पुरा करून पार पाडून आणायला लागला? काही कारण नाही. भगवंताच्या अधिष्ठानाने घराबाहेर पडलो आहे. चला इथे प्रस्थान ठेवलं आहे घरात. आपण आता काय चपला घातले की गावाला जायला निघतो, असे पूर्वी लोक करत नव्हते. भगवंताच्या पुढे जाऊन त्याला सांगून, भगवंता आता या तुझ्या स्थानावरून मी चाललो आहे बाबा, पण 4 दिवसांनी परत येतो आहे, त्यामुळे मी प्रस्थान ठेवलं आहे. पूर्वीच्या काळी आमच्यासारख्यांच्या घरामध्ये पूर्वी पद्धत होती की ते प्रस्थान म्हणून सुपारी ठेवायची, नाही तर काहीतरी तांदूळ सुपारी वाटीत घालून ठेवायची. जाऊन येतो त्याचा निरोप घेऊन ठेवून कराव्याला पडायचं. एक पद्धत होती. तिकडे खेडेगावात असेल, इकडे शहरांमध्ये होती की नाही मला माहीत नाही, पण आमच्या लहानपणी होती. प्रस्थान ठेवल्याशिवाय कुणी जात नव्हतं. आणि गावाला जायचा दिवस अचानक आला किंवा येणार आहे, आणि आता आज तर गावाला जाता येत नाही आहे, उद्या गावाला जायचं आहे, उद्याचा दिवस चांगला नाही आहे, आजचा दिवस चांगला आहे, मग त्या वाईट दिवशी घराच्या बाहेर पडायचं नाही, म्हणून आजच घरात देवाच्या इथे प्रस्थान ठेवायचं. आणि आज प्रस्थान ठेवायचं, उद्याला गावाला जायचं आहे, तर आज थोडं दारापर्यंत जाऊन ते प्रस्थान ठेवून परत यायचं.
आणि मग ती रात्र घरात काढायची आणि मग उद्याला लावायची. दोष नको. भगवंता बघ आता आजचा दिवस चांगला नाही, मला जायचा, सांभाळणं तुझं काम आहे. नाही, सांभाळण्याकरता काय करायचं ते माझं काम आहे, ते मी करीन, तुझी कृपा. म्हणून त्यांनी म्हटलंय की तो असा हा जो उपाय आहे, हा उपाय काय आहे, तो भगवंताला योग्य प्रकाराने जाणून घेतो. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय तप, बलहीनता, प्रमाद यांना नाही तो भेटणार, अयोग्य व्यवहारात नाही तो भेटणार. फक्त म्हणाले त्याच उपायाने भेटेल की ज्या उपायाने आपल्याला यस्तू हा जो बुद्धिमान साधक आहे त्याची बुद्धीवरती, त्या बुद्धीचे तरकट दोष सांगितले आणि आता त्या बुद्धीचं सांगून पण सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की योग्य बुद्धी, विवेकी बुद्धी आणि अशा बुद्धीच्या ठिकाणी निर्माण होणारे जे वृत्ती तरंग आहे आणि त्याच्यातून होणारा जो व्यवहार आहे, सगळं ते वरून खाली पाझरत येतो. नाही तर बुद्धी काय करणार, नाही तर मन काय करणार, नुसते आपले संकल्प विकल्प. बुद्धी काय करणार, नुसती चर्चा, निष्कर्ष घेण्याकरता आणि काहीतरी पार कोणी पाडायचं आहे, देहाने पाडायचं आहे. मग गफला कुठे, इथंच आहे की डोक्यात आम्हाला फार चांगले चांगले विचार करायला जात आहे. काय बोलाचीचं कढी बोलाचाच भात, जेवून या तृप्त कोण झाला. कोणाला नुसतं बोलून काय खायला गेलो, हाँ बहुत बड़ी मेहमान नवाजी है, क्या करे आपके लिए, क्या बनाए आपके लिए, क्या खिलाए आपको. अरे मोठमोठ्या गप्पा मारल्या. खिचड़ी कड़ी बनाएंगे, कहाँ बनी खिचड़ी कड़ी, खिचड़ी तो बिरबल की रह गई, इथे खिचड़ी झालीच नाही, नुसतंच बोलायचं. हाँ ठीक है, आप नहीं रुक सकते, अगली बार आ गए ना तो बस आपकी मेहमान नवाजी करेंगे, सब. तसंही हे इथे की नुसतंच बुद्धीने तर्क करायचं, पण तू खाली उतर ना. ते कुठं उतरलं पाहिजे, शरीराच्या पातळीवर उतरलं पाहिजे, ते शरीराने केलं पाहिजे. जरी शरीराची ताकद नसली, जेवढी ताकद आहे तेवढं. भगवंत काही फार मोठं मागत नाही. भगवंत नेहमी म्हणतो जे तुला झेपेल तेच कर, त्याच्यापेक्षा पलीकडे करू नको. की त्याचा फायदा लबाडीने नाही घ्यायचा. त्याला झेपेल ते म्हणतो नाही बाई मला एवढंच झेपतं, हा असं नाही. भगवंत म्हणतो थोडंसं, जेवढं जमतं त्याच्या अगदी एवढंच सपोर्ट करून बघ, जमतंय का, नाही जमत अलीकडे थांब, पण प्रयत्नच नाही करायचा, असं करू नको. आणि मग ते म्हणतात की विज्ञानमयश्च आत्मा. विज्ञानमयश्च आत्मा का म्हटलं, जी बुद्धी आहे त्या बुद्धीला हे जे पदर आहे की ज्याला देहाच्या पातळीवर स्थूल देह, सूक्ष्म देह, कारणदेह, महाकारण देह आणि ह्या देहांच्याच बरोबर त्याची तुलना पंचकोशांशी केली आहे, पंचप्रकारच्या देहांशी केली. पण आता आपला तो विषय नाही आहे, तर आपण पुढे जाऊया. आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे हा जो विज्ञानमय आत्मा आहे, विज्ञानमय म्हणजे ज्या ठिकाणी बुद्धीचं बळ विशेष आहे, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय, खाली प्राणमय आणि अन्नमय असे आमच्या देहाचे कोश आहे. अन्नमयाच्या पातळीवर कार्य होतं, प्राणमयाच्या पातळीवर कार्य होतं, मनोमयाच्या पातळीवर कार्य होतं, विज्ञानमयाच्या पातळीवर कार्य होतं, आनंदमयाच्या. आता त्यांनी कुठलं सांगितलं आहे, चौथा कोश सांगितला आहे विज्ञानमय. आणि जाऊन पोचायचं आहे कुठे, परमधामाला, आनंदमयाला. तर म्हणाले आता जे विद्यार्थ्यांना सांगतात किंवा तिथे ऋषी शौनकाला सांगतात, शौनका आता जे ब्रह्मधाम आहे ना, जे परमधाम आहे ना, यद्गत्वा न निवर्तन्ते, असं जे माझं धाम आहे ना, तिथे तुला जाण्याकरता हा तुझा विज्ञानमय कोश ओलांडायचा आहे. आनंदमय कोशामध्ये काय पोहशील, आनंदमय कोशामध्ये काय भराऱ्या मारशील किंवा आनंदमय कोशात तू काय करशील बघता येईल, पुढे बघू म्हणाले. आणि त्यामुळे आता तुला जे प्राप्त व्हावं, ते प्राप्त जे व्हायचं आहे ते म्हणाले ते परमधाम प्राप्त व्हावं, असं कौतुकाने महर्षी सांगताहेत. आणि म्हणाले एक लक्षात घ्या तुम्ही की दीर्घकाळ न कंटाळता
प्रयत्नाला शैथिल्य न आणता साधना करत राहा. ते लहान मुलांच्यासारखं साधना करताना तुळशीचं बी टाकलं आहे आणि त्या कुंडीमध्ये पाणी घातलं आहे. रोज ते बी काढून पाहिलं आहे की हे कधी उगवतं आहे, किती वाढलं आहे, कसं वाढायचं. तसं येते साधनेच्या बाबतीत. वरी डोकावून जर पाहायला लागलो आम्ही, कुठपर्यंत साधना पुढे आहे, कुठपर्यंत साधना पुढे आहे. निश्चित फायदा देते, देणार नाही असं नाही. जर नशिबाने घडलंच तर प्रतिदिनी पुढे घेऊन जाते. भाग्य आहे आपलं की जी पुढे नेते. पण याचा अर्थ हरखून जाऊन वेड्यासारखं वागत जावं असं. कारण काय असतं की आपल्या मनाची धारणा कशी असते, आपण आपल्या मनाला कसं शिकवलेलं असतं किंवा कसं वाढवतो आपण मनाला. त्या वाढवतो म्हणजे रोजचा दिवस, रोज आपलं मन जेव्हा पुढे जातं तेव्हा कालच्यापेक्षा आज, आजच्यापेक्षा उद्या त्या मनाला जरा रिफाईन करत जा. आणि जसे आम्ही मनाला रिफाईन करत जातो, जसे मनाला अधिकाधिक स्वच्छ करत जातो, बदलत जातो. आम्ही बदलतो, आमची बुद्धी बदलते. कारण ती मनातच अंतर्भूत आहे, अंतःकरण चतुष्टयामध्येच आहे. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे की साधना न कंटाळता करा. आता हा सगळ्या कोशांचा विचार, पण आत्ता आपल्याला त्याचं काही करण्याचं गरज नाही आहे. म्हणाले व्रत, अनुष्ठान, पूजा, भगवंताची उपासना आपण आपल्या परीने जेवढी आणि जशी शक्य आहे तेवढी आणि तशी करत जावी. म्हणाले ध्यान, त्यात एकाग्र होण्याचा प्रयत्न करावा. भगवंताची प्रार्थना करताना अधिकाधिक निष्काम व्हावं. अहो, त्या प्रार्थनेतून बाहेर आल्याबरोबर आमची गडबड सुरू होते. आम्ही तिथे भले काही नाही, भगवंता मला काही नको तुझ्याकडे, फक्त तुझ्या ठिकाणी माझं मन पूर्णपणे एकाग्र हो, समर्पित हो. अहो, शब्द पुष्कळ येतात हो, आणि आमच्यासारख्या प्रवचन कराल तर शक्य शब्दांची अडचणच येते. ते आपले बिचारे रोज बोलायचाच धंदा आहे त्यांचा, त्यांना काय अवघड आहे बोलायला. भगवंताशी बोललो, नमस्कार केला आणि बाहेर आलो, सगळे स्वार्थ सुरू होतात की आज खायचे पदार्थ काय आहेत, आता काही बनवण्याचा कंटाळा आला आहे, आपल्या खाण्यापुरतं आहे, जाऊ दे ना, बाहेर 4 माणसं आहेत काम करणारी, आज नको त्यांच्याकरता. तिथूनच स्वार्थ सुरू झाला. माझं मी एकटं खाऊन घेतो, बाहेरच्यांचं पाहून घेतो. ते म्हणतील बाई बरोबर आहे, आज बाईंची तब्येत बरी दिसत नाही आहे, कंटाळा आलेला दिसतो आहे, आज काही त्यांनी आपल्याकरता खायला केलं. इथूनच स्वार्थाला सुरुवात झाली. कसली प्रार्थना करतो आहे, तुझ्या चरणी समर्पित झालं. समर्पित वगैरे होणं इतकं सोपं नाही आहे. समर्पण, प्रामाणिक समर्पण फार अवघड आहे. आणि त्यामुळे प्रार्थनासुद्धा निष्काम होणं अवघड आहे. लहान लहान गोष्टीपासून मनुष्य जेव्हा विचार करतो, हे मला मिळावं, ते मला मिळावं, ते त्याला द्यावं, हे मला घ्यावं, लगेच आजं सुरूच होतं त्या भावामध्ये. म्हणाले भावभक्ती उत्कट असावी, ज्ञानग्रहणामध्ये प्रेम असावं, की मला मिळालं पाहिजे, की आस असावी, की ओढ असावी. काय आहे, काय आहे तो विषय समजा, जिज्ञासा अगदी जागृत असावी. त्या ज्ञानाकरता आपल्या अंतःकरणामध्ये आपण लालायित व्हावं, की नाही भगवंत हे मला कळू दे, हे मला मिळू दे. अगदी आत्ता परवाच मला अष्टावक्र गीतेच्याबद्दल कुणीतरी सांगितलं की ते अमुक एक पुस्तक मला फार आवडलं, की लगेच आपल्याला असं वाटतं अरे आपण आत्तापर्यंत पाहिलं पण नाही. आपण त्याचा विचार किती आपण मर्यादेमध्ये ज्ञानाच्या विषयीची चर्चा करतो, किती मर्यादेमध्ये एखादा विषय समजून घेतो. आपल्याला ती उत्कट ओढ नसते. ते मिळालं याच्यात बरं झालं, माझा योग अगदी चांगला, मला अगदी छान वाचायला मिळालं, माझं अगदी वाचून झालं, मला कळलं, काय वाटेल की स्पष्टीकरणं देत बसतं, काही अर्थ नसतो. कितीतरी माहीत नाही आहे, त्याच्या आधी मी जे केलं याचाच गर्व माझ्या अंतःकरणात निर्माण झाला तर काय व्हायचं सांगा. त्यांनी सांगितलं आहे प्रार्थना निष्काम असावी, व्यवहार निष्काम असावा, बुद्धीसुद्धा अहंकाररहित असावी, अंतःकरण एकाग्र व्हावं, त्याच्यामध्ये सारख्या चिरफाळ्या त्याच्या निघू नये. केळीच्या पानाला जसं वारा आला, सगळ्या बाजूनी ते पान चिरफाळ त्याच्यामध्ये
जे फाटत जातात, चिरफाळ्या निघत जातात. तसं जर मन 10 दिशांनी भटकत राहिलं, आम्ही कसलं ध्यान करणार? आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं आमचा व्यवहार चांगला असावा. एवढं आम्ही केलं ना, खरं सांगू का, सामान्यपणे सामान्य जगणं हेच सर्वात अवघड आहे. लोक म्हणतात हे काय करतात हो दिवसभर? काय करायची गरजच नाही. ही सर्व मंडळी आपापलं कर्तव्य वर्षानुवर्ष न बोलता शांतपणे पार पाडतात. हीच मोठी साधन आहे. आम्ही इकडं जातो, आम्ही तिकडं जातो, आम्ही ही पारायणं करतो, आम्ही जेवढं जमेल तेवढं यथाशक्ती, यथाकाल, यथावकाश, अवकाश ठेवून करा. अवकाश कशा करता? आज केलं ते उद्या करता येऊ दे, उद्या केलं ते परवा करता येऊ दे. त्या दृष्टीने त्यांनी सांगितलं की म्हणाले शौनका, अरे जेव्हा हे सगळं साधेल ना, त्यावेळी तुला काही नाही करावं लागणार. ईश्वर स्वतः येईल, तो तुला दर्शन देईल. त्यामुळे संप्राप्यैनं ऋषयो ज्ञानतृप्ताः कृतात्मानो वीतरागाः प्रशांताः ते सर्वगम सर्वतः प्राप्य धीराः युक्तात्मानः सर्वमेव विशन्ति. आता म्हणाले हे संप्राप्य म्हणजे तो जो परमात्मा आहे, तो परमात्मा हे जे ज्ञानी ऋषी आहेत ते म्हणाले ज्ञानतृप्त, त्या ज्ञानाला म्हणजे परमात्म्याला प्राप्त करून तृप्त होतात. कृतात्मानो असे झालेले आहे, त्यांचं अंतःकरण विशुद्ध झालेलं आहे. वीतरागा सर्वतः यांच्या आसक्ती नष्ट झालेले आहेत. प्रशांताः ते अत्यंत शांत होतात. त्यांच्या वृत्तीची जी शांतता आहे ती अगदी 7व्या स्तरापर्यंत पोचलेली असते. ढवळत नाही वृत्ती, ढळत नाही विचार, वितरत नाहीत भूमिका. ते प्रशांताः ज्ञानतृप्ताः कृतात्मानो विशुद्ध अंतःकरण असणारे, सर्वतः आसक्ती नष्ट झालेले, तळापासून अंतरंगामध्ये ज्यांच्या शांती प्राप्त झालेली आहे, असे म्हणाले हे जे ऋषी आहेत ते काय करतात, ते कसे जातात, ते कुठे जातात? म्हणाले ते सर्वगम, ते सर्वगम सर्वव्यापी. आता परमात्म्याचं सांगतायत वर्णन. सर्वतः सर्व बाजूंनी प्राप्य धीराः ते धीर पुरुष त्यांना प्राप्त करतात. युक्तात्मानः ते स्वतःला या सगळ्यातून त्यांचं मन पूर्णपणाने तृप्त झालेलं असल्यामुळे ते आपल्याला परमेश्वराशी जोडून घेतात. दुसरं जोडण्याचं ठिकाण त्यांनी ठेवलेलं नसतं. भगवंत आहे, तो सांभाळेल. आणि नाहीतरी खरंच आहे, शेवटी सांभाळणारा तोच आहे. तुम्ही जोपर्यंत दोलायमान आहात, जोपर्यंत तुमच्या अंतःकरणातली खळबळ संपत नाही, तोपर्यंत त्यालाच सहाय्य करावं लागतं. तोपर्यंत तोच तुम्हाला सांभाळत राहतो. आणि ज्यावेळी निवळतं, ज्यावेळी मनुष्याच्या ठिकाणची चलबिचल शांत होते, त्या क्षणी सहाय्यभूत कोण होतो? तोच त्याची फळं देतो, तोच त्यामध्ये टिकवून ठेवतो. कितीतरी गोष्टी, कितीतरी लोकांच्या पूर्ण श्रद्धा ईश्वरावर ठेवल्यानंतर ईश्वर त्यांना कसा टिकवतो, कसा जगवतो, कसा सांभाळतो आणि कसा पुढे नेतो. नाहीतर त्यांची स्थिती फारशी पुढे जाण्यासारखी राहिलेली नसते. तरीसुद्धा त्या स्थितीतून त्यांना तो वर काढतो. आपल्याला कळत नाही. तेव्हा हे इतकं सगळं, अरे एक बोट, एक सांधा ठेवला नाही असा की जो दुखत नाही, 8च टोचतोय, तो दुखतोय, हे होत आहे. भगवंत म्हणतो अरे याच्यापेक्षा तुला कितीतरी होणार होतं. मी नेहमी त्यावेळी एक कृष्णाची गोष्ट आठवते की भगवंत म्हणतो अर्जुना युद्ध झालं आहे, आता उतरा, पाय उतार, तुम्ही व्हा. तो म्हणतो असं कसं कृष्णा, तू तर आधी, तुझ्या आधी मी कसा उतरू? नाही म्हणाले, मी सांगतोय ना तुला, उतर तू आधी. त्याप्रमाणे उतरतात. अर्जुन उतरतो, भगवंत उतरतात. भगवंत उतरल्यानंतर मग मारुतीराय कपिध्वज ते तिथून त्या वरच्या स्थानावरून, शिखरावरून
त्या रथाच्या, तेही झेप घेतात आकाशाकडे. आणि अर्जुन पाहतो तर त्याच्या लक्षात येतं की हा जो रथ आहे हा एका क्षणात जळून खाक झाला आहे. तो म्हणतो, कृष्णा हे असं कसं झालं? आणि कृष्ण म्हणाले, म्हणूनच तुला आधी खाली उतरायला सांगितलं. तुला काय वाटलं? तुझ्यावरती तू कितीही मोठा धनुर्धर असलास तरी तुझ्यावरती येणारी जी अस्त्र होती काही सामान्य धनुर्धरांनी टाकलेली नव्हती. ते अतिरथी महारथी होते. त्यांनी तुझ्याकरता शस्त्रास्त्रांचा उपयोग केला, तो काय सामान्यांचा केला? त्यांनी काय तुझ्यावरती कुठल्याही प्रकारची जायबंदी होशील, तू कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही तुला, असं झालं असतं? म्हणाले, ती सगळी शस्त्रास्त्र वरती मारुतीराय सांभाळून घेत, ते झेलत होते, आत मी बसलेलो. तुला कल्पना नाही तुझं युद्ध कसं 7 स्टार चालू होतं. तू मजेत होतास, तुला वाटत होतं तू मोठी झुंज देतोयस. खरी झुंज तिथे मारुतीराय देत होते. आणि धर्माच्या करता मी म्हणाली तसं गांधारी, यतो धर्मस्ततो जयः. जिथे धर्म आहे तिथे जय प्राप्त व्हावा. तू धर्माकरता उभा आहेस, तुझ्या मागे मी उभा आहे, म्हणून तुला यश आहे. आणि ते यश मी तुला त्यामुळे दिलेलं आहे. त्यांनी इथे म्हटलं आहे तसं की आपल्याला एकदा परमात्म्यामध्ये जोडून घेतलं की पुष्कळ त्याच्याविषयी आपल्याला सांगता येण्यासारखं आहे, पण तेवढा वेळ नाही आपल्याकरता. तुला म्हणाले मी सांभाळलं आहे, तसा परमात्मा युक्तात्मानः युक्त आत्मनः, जे आपल्या स्वतःला आत्म्याशी जोडून घेतात, सर्वमेव विशंती. म्हणाले काय होतात? ते कुठे प्रविष्ट होतात? सर्व काही त्याच्यामध्ये प्रविष्ट होऊन जातं. सर्वरूप परमात्म्यामध्ये, सर्वव्यापी परमात्म्यामध्ये हा जो धीर पुरुष आहे, हा जो युक्तात्मान आहे, हा जो ज्ञानी पुरुष आहे, हा त्याला यथार्थाने जाणतो, सर्वार्थाने जाणतो, योग्य प्रकाराने जाणतो. आणि मग परमात्मा त्याची परीक्षा हीच घेतो की त्यांनी मला कसं आणि किती जाणलं आहे. आणि ते जाणलेला तो पुरुष परमात्मा आपल्यामध्ये स्वीकारून घेतो. हा परमात्म्याला जाऊन नाही मिळत. फरक आहे, शेड डिफरन्स आहे. आम्ही परमेश्वराला समर्पण होणं आणि परमेश्वराने आमचा स्वीकार करणं. हो, आम्ही 10 वेळा त्याला सांगायला जाऊ की परमेश्वरा सांभाळ मला, परमेश्वरा सांभाळ. तो सांभाळणार आहे का? तो जेव्हा स्वीकारेल तेव्हाच तो सांभाळ. आणि तो स्वीकारेल याच्याकरता काय आहे? आमची पणती घासून पुसून स्वच्छ ठेवली, त्याच्यात चांगलं तेल भरून ठेवलं, त्यात सुंदरशी वात करून लावून ठेवली, काडेपेटी शेजारी ठेवली, तयारी सगळी करून ठेवलेली आहे. आता फक्त ती काडेपेटी ओढून तो दिवा लावायचा आहे. दिवा लावण्याचं काम तो परमात्मा करतो. त्यांनी ते आमच्या हातात दिले. त्याला जेव्हा तो ज्ञानप्रकाश आम्हाला द्यायचा आहे तेव्हा तो त्याच्या हाताने देणार आहे. म्हणून ते इथे म्हणतात वेदांत विज्ञान सुनिश्चितार्थाः संन्यासयोगात यतयः शुद्ध सत्वाः ते ब्रह्मलोकेषु परांतकाले परामृताः परिमुच्यन्ति सर्वे. त्यांनी असं म्हटलं आहे की वेदांत विज्ञान सर्व उपनिषदांच्या शास्त्रांच्या द्वारा, त्यातल्या विज्ञानाद्वारा ज्या परमात्म्याला सुनिश्चितार्थाः पूर्णपणाने उत्तम प्रकाराने आम्ही ज्याला समजावून घेतलेलं आहे, संन्यास योगा पूर्णपणे वैराग्यशील अंतःकरण आहे, यतयः प्रयत्नशील आहे. गीताकारांच्या शब्दामध्ये प्रयत्नात यतमानस्ति, प्रयत्नपूर्वक करणारा. आता प्रयत्नात यतमान काय व्हायचे पण आहे तिथे म्हटलंय भगवंताने की तो प्रयत्नात यतमान आहे, प्रयत्नपूर्वक प्रयत्न करतो आहे. तसा यतयः अत्यंत प्रयत्नशील असणारा जो साधक आहे, शुद्ध सत्वाः यांनी वैराग्याच्या रूपाने
आपल्या सर्व कर्मफलांचा त्याग केलेला आहे, ज्याचं अंतःकरण शुद्ध अत्यंत सात्विक बनलेलं आहे, ते ब्रह्मलोकेषु परांतकाले जेव्हा परामृता परिमुच्यंती सर्वे. असे काय होतात म्हणाले? असे प्रयत्नशील साधकगण जे आहेत ते सगळे मरणकालात ब्रह्मलोकाला परामृता श्रेष्ठ अशा त्या अमृत तत्वाला परिमुच्यंती मुक्त होतात. त्यांना ते मोजमाप आहे का? त्याला मोजमाप नाही म्हणाले. त्या ठिकाणी पूर्ण अप्रमेय परमात्मा आहे. ते मुक्त होतात, मुक्त होऊन त्याच्यात मिसळतात. म्हणजे हो काय होतं नाही म्हणाले, सांगता येणार. म्हणजे हो काय होतं अप्रमेय आहे, मोजता येत नाही. त्या भगवंताच्या आपण जसं म्हणून महाराष्ट्रात गेली कुठे तुमचे पाहुणे ते मुंबईला गेले, ठीक आहे, लोकेशन ठरलेलं आहे, स्थान ठरलेलं आहे, इथं जाऊन पोचायचं. परमात्मा सर्व व्यापक आहे, अनंत आहे, मोजता येण्यासारखा नाही आहे, अप्रमेय आहे. हा त्याच्यामध्ये जाऊन मिळालेला आहे. आम्हाला माहीत नाही तो कसा जाऊन मिळाला, हा ते आम्हाला माहीत नाही. त्या ब्रह्मलोकामध्ये जाऊन तो कसा एकरूप झाला आम्हाला माहीत नाही. गताहा कलाहा पंचदश प्रतिष्ठा देवाश्च सर्वे प्रतिदेवतासु. कारण आता ते शेवटी आम्हाला फक्त फल सांगत आहे. आता उपनिषदाला जे समजावून सांगायचं होतं ते झालं आहे. भरपूर 3 भाग झाले, 3 भागाचे छोटे छोटे अनुवाद झाले. एकच विषय तुम्हाला म्हणाले सांगतोय, द्वासुपर्णा सयुजा सखाया. तुमचं अंतःकरण शुद्ध ठेवा, साधक आहात, परमात्म्याला जाऊन त्याच्यापर्यंत पोचा. परमात्मा तुमच्याशी काय व्यवहार करतो सगळं झालं म्हणाले सांग. आता फक्त अगदी शेवटचं सांगतोय, थोडक्यात सांगतोय म्हणाले. गता आता काय होतं, काय घडतं? गता हा कला हा पंचदश प्रतिष्ठा देवाश्च सर्वे प्रतिदेवतासु कर्म आणि विज्ञानमयश्च जीवात्मा. विज्ञानमय जीवात्मा आहे म्हणजे बुद्धीने युक्त असणारा जीवात्मा आहे. परेव्यये सर्वे एकी भवंती म्हणाले. इथे षोडश कलांनी युक्त असलेला पुरुष आहे. ज्या 15 कला आहेत त्या प्रत्येक कलेची देवता आहे. कला म्हणजे आमच्या देहामधल्या, हे सांगितलं त्यांनी आपल्याला, पुढेही आपल्याला विचार करायचा तर सांगता येईल. त्या 15 कला कोणत्या? प्राण आहे, श्रद्धा आहे, पंचमहाभूत आहे, इंद्रिय आहे, मन आहे, अन्न आहे, वीर्य आहे, तप आहे, मंत्र आहे, कर्म आहे, लोक आहे आणि नाम आहे. अशा त्या 16 कला आहेत. तर त्या 16 कलांच्यामध्ये म्हणाले काय होतं? त्यांच्या देवता आहेत. त्या सगळ्या कला आपापल्या ठिकाणी निघून जातात. त्याच्यामध्ये काय शिल्लक राहतं म्हणाले? या 16 कला जेव्हा निघून जातात त्यावेळी त्यातनं जी शिल्लक राहते ती एक कला राहते, ती म्हणजे बुद्धी. त्याच्यातून शिल्लक राहते. कर्म आणि विज्ञानमयश्च आत्मा. तो विज्ञानमय आत्मा शिल्लक आहे. परेव्यये सर्वे सवे, मला शब्द कळत नाही आहे मला, एकी भवंती म्हणाले. तो काय होतो? परमात्म्याशी एकरूप होऊन जातो सगळ्या कर्मांच्या सहित. त्या ठिकाणी विज्ञानमयश्च जीवात्मा, हा विज्ञानमय असणारा जीवात्मा जो आहे त्याचं कर्मफल सुटतं, त्याची आसक्ती सुटते. संन्यास योगात त्या ठिकाणी सगळं निघून गेलेलं असतं. सर्वे परे अव्यये, सगळ्यापेक्षा पलीकडे असणारा, न खर्ची पडणारा अशा त्या परमात्म्यामध्ये हा कर्म आणि विज्ञानमयश्च आत्मा परेव्यये सवे एकी भवंती. यातलं कर्म सुटतं म्हणाले. आणि शरीराच्या 15 कला ह्या विलयाला पावतात. आता आपल्या आपल्या कारणात त्या जाऊन विलीन होतात. इंद्रियांचं नियंत्रण म्हणाले देवांचा जो गण करतो त्या सर्व गणांच्यामध्ये आपापल्या देवतांच्या डोळे आहेत जे इंद्रियांचे. त्याचप्रमाणे आपल्या देहातल्या प्रत्येक अवयवांचं जी देवता आहे त्या देवतेच्यामध्ये तेथे अवयव विलीन होऊन जातात. फलाशा विरहित कर्म जो करतो तो जो जीवनमुक्त आहे त्याच्याशी
आपली कर्म आहेत, ती कर्म कुठल्याही प्रकारे कामना नाही, म्हणून त्याच्या अभावी कर्म ब्रह्मामध्ये विलीन होतं. कारण कर्माची वेगळी देवता नाही, त्या बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये विलीन झाल्या. आता 16वा हे जे कर्म आहे ते कर्म निष्काम केलं आहे, म्हणून ते कर्म ब्रह्मामध्येच विलीन, परमात्म्यामध्येच विलीन होऊन जातं. आता म्हणाले विज्ञानाचा आश्रय म्हणजे ही बुद्धी सर्वात शेवटपर्यंत जी राहते ना आणि सर्वात शेवटी जाऊन मिळते ना, ती बुद्धी आहे. म्हणून ते इथे आपल्याला सांगतात की ही जी शुद्ध बुद्धी आहे तिचा लय कुठे होतो, तर ब्रह्मात होतो. म्हणजे आमचा लय परब्रह्मात होण्याचं भाग्य जर आम्हाला लाभलं तर तो कुणाच्या मार्फत होतो, बुद्धीच्या मार्फत. आणि त्या बुद्धीच्या मार्फत होणारा लय जो आहे तो ते म्हणाले की ब्रह्मात, त्या परात्पर ब्रह्मामध्ये ती बुद्धी विलीन होऊन जाते. आकाशासारखा निर्विकार अशा त्या ब्रह्मामध्ये विलीन झालेला तो पुरुष, तो जीव, कारण आता आपण जीव जीव जीवसारखं म्हणतोय, तर तो जीव आहे, तो जीवात्मा जो आहे, तो जीवात्मा तिथे एकरूप होऊन जातो आणि अनंत अनादि अनंतर अशा अबाह्य अद्वैत निर्भय अपूर्व अशा त्या परमात्म्याच्यामध्ये अक्षय शांत शिव मंगल निष्कल, त्याची कितीही नावं घेतली तरी थोडी आहे, अशा ठिकाणी तो जो मुक्त जीव आहे तो पूर्णार्थाने एक होऊन जातो. गुरुजींचं सांगणं आहे शौनकांना, ते म्हणतात कसं होतं हे, यथा नद्यः स्यन्दमानाः समुद्रेस्तं गच्छन्ति नामरूपे विहाय तथा विद्वान नामरूपाद विमुक्तः परात्परम पुरुषम उपैति दिव्यम. जशा म्हणाले निरंतर वाहणाऱ्या नद्या या समुद्राला जाऊन मिळतात, आपलं आपलं नामरूप टाकून एकरूप होतात. मी गंगा आहे, मी यमुना आहे, मी सिंधू आहे, मी कावेरी आहे, काही म्हणत नाही. ते जल आहे, जलाशी एकरूप होऊन जातं. त्याचप्रमाणे आत्मज्ञानी आपलं सर्व वैशिष्ट्य विसरून जाऊन कुठे एकत्र होतो, ब्रह्माशी मिसळून जातो. आपलं नामरूप टाकून देतो, त्या दिव्य निराकार अशा त्या परमात्म्याशी तो एकरूप होऊन जातो. निरंतर अभेद रूपाने त्याच्याबरोबर राहतो. तो ब्रह्मवेत्ता आहे. आम्हाला पृथ्वी तलावरती तो तिथे साक्षात ब्रह्म आहे. तो कसा ब्रह्म आहे म्हणून गीतेने म्हटलं आहे, याही उपनिषदामध्ये त्याचा उल्लेख आला आहे आणि पुढच्या उपनिषदात वचनच आहे. इतर उपनिषदात म्हणजे ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होऊन राहतो. म्हणून मुळात खाली असताना, जरी इथे असताना ब्रह्मरूपाला प्राप्त झालेला परब्रह्मा स्वरूप असणारा तो संत सत्पुरुष श्रेष्ठ पुरुष ब्रह्मविद ब्रह्मवेत्ता जरी इथे परमात्म्याशी एकरूप झालेला असला तरीसुद्धा जेव्हा तिथे जातो तेव्हा तो शेवटचा सुद्धा भेद शिल्लक राहतो. आणि ह्या सगळ्याच्या आधाराने मध्वाचार्यांनी म्हटलं, की म्हणाले जोपर्यंत खाली आहे तोपर्यंत ती मुक्ती आहे, पण विदेहमुक्तीशिवाय काही खरं नाही. ते वर गेल्यानंतर देह सुटलाच पाहिजे. सुटला देह की ती खरी मुक्ती आहे. असो, तो आपला विषय नाही. इथे ऐक्य भावाला आले हे सुद्धा सोसत नाही. परम ऐक्य आहे एवढा सुद्धा शब्दांचा दुरावाही सोसत नाही. म्हणाले परम साम्य होऊन जातं. ऐक्य व्हायला दोन तरी लागतात. जिथे दोन नाहीच तिथे म्हणले परम साम्य रूप आहे, ऐक्य नाही आहे. सगळं समानच आहे, जलच आहे. इथूनही उचला इथूनही उचला, एकच आहे. आणि म्हणाले हा जो अद्वैत भाव आहे, यथा नद्यः स्यन्दमानाः समुद्रेस्तं गच्छन्ति नामरूपे विहाय तथा विद्वान नामरूपात विमुक्तः. त्याप्रमाणेच हा श्रेष्ठ ज्ञानी पुरुष नामरूपामधून मुक्त होऊन जातो. परात् परम पुरुषम उपति दिव्यम. दिव्य अशा पुरुषाशी एकरूप होऊन त्या धामाला प्राप्त होऊन जातो. हे त्यांनी आपल्या शिष्यांना आपल्या अंतरंगातलं परमेश्वर प्राप्तीचं जे गूढ आहे
जो आनंद आहे, त्या एकरूपतेचा जो आविष्कार आहे, वेगवेगळ्या प्रकारांनी इथे प्रकट केला आणि त्याचा अद्वैत आहे, त्या अद्वैताचा बारकावा पण प्रकट केला. परम साम्यम उपैती नका एकच आहे, तेही सोसत नाही. अद्वैताला भाषाच सोसत नाही. म्हणून येतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसासह. आजचा विषय आपण इथे थांबूया. उद्याला अगदी थोडे 3 मंत्र ठेवलेत आपण. उद्याला तो विषय संपू. श्रीकृष्ण.